मित्रांनो, दिवाळी बोनस पुरुषांना देखील मिळणार आहे। शासनाकडून मोठा निर्णय। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिले गेलेत, त्याचप्रमाणे आता पुरुषांना देखील दिवाळी बोनस मिळणार आहे। याबाबत मोठा निर्णय झाला आहे। GR देखील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आता नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा झाला आहे। आजही काही बहिणींच्या बँक खात्यावरती 3000 रुपये जमा झाले। त्यामुळे महिला प्रचंड खुश आहेत। महिलांची दिवाळी तर गोड होणारच आहे, सोबतच पुरुषांची देखील दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत राहिलेल्या महिलांना देखील लवकरच पैसे दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहेत। पण आता पुरुषांना देखील दिवाळीचा बोनस मिळणार आहे। त्यासाठी पुरुषांना मात्र एक महत्त्वाचे काम हे करावे लागणार आहे। ते काम केले तरच पुरुषांना बोनस मिळू शकेल। तर ते कोणते काम पुरुषांना करावे लागणार आहे, तसेच दिवाळी बोनस कसा मिळेल, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, पुरुषांना दिवाळी बोनस कशा प्रकारे मिळणार आहे आणि कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे, तसेच तो बोनस घेण्यासाठी काय करावे लागणार आहे, किती पैसे मिळणार आहेत, सर्व काही सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तसेच मित्रांनो, एक महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, व्यवस्थित समजून घ्या। यामध्ये तुमचा नक्की फायदा होईल अशीच माहिती या व्हिडिओमध्ये आहे, ज्यात 100% तुमच्या कुटुंबाला 2490 रुपयांचा फायदा होईल हे नक्की। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि समजून घ्या की कशा प्रकारे तुमच्या कुटुंबाला 2490 रुपयांचा फायदा हा होणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी शासनाकडून एक अतिशय चांगली योजना सुरू करण्यात आली आहे, जिचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आता या योजनेचा फायदा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 3 भरलेले गॅस सिलेंडर हे मोफत दिले जात आहेत। मोफत म्हणजे गॅस सिलेंडर अगोदर आपल्याला भरावे लागेल आणि त्या एका सिलेंडरची आजच्या बाजारभावाप्रमाणे जी काही किंमत असेल तेवढे पैसे शासनाकडून महिलांच्या बँक खात्यावरती अनुदान म्हणून जमा केले जात आहे। म्हणजेच एका सिलेंडरसाठी आजच्या बाजारभावानुसार 830 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत। बऱ्याचशा महिलांना याचा लाभही आता नुकताच मिळालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी केंद्र शासनाकडून 300 रुपयाचे अनुदान जमा करण्यात आले आहे आणि राज्य शासनाकडून 530 रुपयाचे अनुदान हे जमा करण्यात येत आहे। अशा पद्धतीने एकूण 830 रुपयाचे अनुदान एका सिलेंडरसाठी महिलांच्या बँक खात्यावरती जमा देखील झालेले आहेत। पण हा लाभ फक्त त्याच महिलांना मिळतो ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळत आहे। होय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पण महिला आहेत, फक्त त्याच महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर हे दिले जात आहेत आणि गॅसचे पैसे त्यांच्याच बँक खात्यावरती जमा होत आहेत। त्याबाबत 30 जुलै रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पुरुषांना कशा प्रकारे दिवाळी बोनस मिळणार आहे हे आपण आता लगेच जाणूनच घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही हा GR पहा। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दिनांक 30 जुलै 2024 रोजीचा हा GR आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा GR आहे। याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल। अशा प्रकारे GR मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत शासनाकडून काढण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता लाभाची काय पात्रता आहे, तर कोणाला हा लाभ मिळणार आहे। तर पहिला जो पॉइंट आहे मित्रांनो, तो या ठिकाणी पहा। सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे हे आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत फक्त महिलांच्याच नावाने गॅस जोडणी असेल तरच हा लाभ महिलांना दिला जाणार होता। अशा पद्धतीने मित्रांनो हा 30 जुलै रोजीचा GR आहे आणि या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असतील। एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ फक्त एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। अशा पद्धतीने या ठिकाणी लाभाची पात्रताही देण्यात आलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत एका सिलेंडरसाठी अनुदान हे किती दिले जाणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सरासरी रुपये 830 इतके अनुदान हे एका सिलेंडरसाठी महिलांना मिळणार आहे।
तर अशा पद्धतीने मित्रांनो या GR मध्ये आहे। परंतु मित्रांनो निम्मेपेक्षा जास्त गॅस कनेक्शन हे कुटुंबामध्ये पुरुषांच्या नावाने असल्या कारणाने या ठिकाणी बऱ्याचशा महिला या मोफत गॅसच्या अनुदानापासून हे वंचित राहत होते। त्यामुळे या निर्णयामध्ये शासनाकडून बदल हे करण्यात आलेले आहेत। तर आता ते कशा पद्धतीने बदल करण्यात आले आहेत चला याबाबत सुद्धा जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुधारित GR शासनाकडून या योजनेअंतर्गत 4 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा GR आहे। हा GR 4 ऑक्टोबर म्हणजेच आता नुकताच काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो सध्या स्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण ही निर्माण होत आहे। यास्तव घरगुती गॅस कनेक्शन जोडणी ही घरातील महिलांच्या नावावरती करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच आता अगोदर जो GR काढण्यात आलेला होता 30 जुलै रोजी की ज्यामध्ये फक्त महिलांच्याच नावाने गॅस जोडणी असेल तरच त्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा दिला जाईल म्हणजेच मोफत 3 गॅस सिलेंडरचा लाभ हा दिला जाईल। तर आता त्या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी बदल करण्याबाबतचा हा जो GR आहे हा 4 ऑक्टोबर रोजी शासनाकडून काढण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही पहा म्हणजे आता याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी दिनांक 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकांनुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलांना लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरविण्यात येईल। अशा पद्धतीने मित्रांनो आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता जेवढ्या पण कुटुंबांमध्ये पुरुषांच्या नावाने गॅस कनेक्शन हे होते तर ते गॅस कनेक्शन जर त्या घरातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेच्या नावाने हस्तांतरित करून घेतला तर आता अशा महिलांना देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी त्या महिला देखील पात्र राहतील। म्हणजेच आता ज्या पुरुषांच्या नावावरती गॅस जोडणी असेल तर त्या पुरुषांच्या कुटुंबाला देखील वर्षातून 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळतील म्हणजेच 2490 रुपये आता त्या कुटुंबाला देखील मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी पुरुषांना देखील आता 2490 रुपये हे मिळणार आहेत। आणि मित्रांनो आता हे अनुदान घेण्यासाठी म्हणजेच तुमच्या कुटुंबात जर गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावाने असेल तर ते हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे तर मित्रांनो हस्तांतरित करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे। ज्या गॅस एजन्सीमधून तुम्ही कनेक्शन हे घेतलेले असेल तर त्या एजन्सीमध्ये तुम्हाला जावे लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला एक हस्तांतरणाचा एक फॉर्म असतो तो फॉर्म पूर्णपणे भरून त्या ठिकाणी तुमचे दोघांचे फोटो आणि दोघांचे आधार कार्ड जोडून तुम्हाला तो फॉर्म त्या ठिकाणी एजन्सीमध्ये जमा करायचा आहे। त्याच्यानंतर पुढची कार्यवाही जी काही असेल ती त्या ठिकाणी असलेले कर्मचारी तुमच्याकडून करून घेतील आणि ज्या महिलेच्या नावाने तुम्हाला गॅस कनेक्शन करायचे असेल तर त्या महिलेच्या नावाने हस्तांतरित तो गॅस केला जाईल आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती देखील जेव्हा पण तुम्ही गॅस सिलेंडर हे भराल म्हणजेच वर्षातून तुम्हाला 3 वेळेस तो लाभ मिळणार आहे। जेव्हा पण तुम्ही ते गॅस सिलेंडर भरणार आहात त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती लगेचच 830 रुपये एका सिलेंडरसाठी जमा केले जातील। अशा पद्धतीने तुम्हाला वर्षातून 3 वेळेस 830 रुपये हे मिळणार आहेत म्हणजेच एकूण तुम्हाला वर्षातून 2490 रुपये आता अशा कुटुंबांना देखील मिळणार आहेत की ज्या कुटुंबात पुरुषांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे। म्हणजेच आता एक प्रकारे या ठिकाणी पुरुषांना देखील दिवाळी बोनसच म्हटला पाहिजे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ज्या कुटुंबात पुरुषांच्या नावाने गॅस जोडणी असेल तर त्या कुटुंबातील महिलांना देखील आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे।